रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलमज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. गेल्या 2 सत्रामध्ये आपण सद्गुरूंचं महत्त्व, सद्गुरूंचा अधिकार या ठिकाणी थोडंसं चिंतन केलं या संबंधानं. आज त्याच संबंधाने या ठिकाणी थोडंसं चिंतन करण्याची एक प्रकारचा एका साधकाचा मानस आहे, इच्छा आहे. एक असं चिंतन आहे, सद्गुरूचे संबंध आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांची एक ओवी आहे. 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, मोक्ष संन्यास सुधामध्ये. तैसा गुरु प्रसन्न होये विद्या शिष्याही कीरला आहे परी ते फळे संप्रदाय उपासलिया. 17व्या अध्यायामध्ये कदाचित असावी ओवी. तैसा गुरु प्रसन्न होय विद्या शिष्याही कीरला आहे परी ते फळे संप्रदाय उपासलिया. कालच आपण सद्गुरूविषयी परवाही चिंतन दोन सत्रामध्ये आपण सद्गुरूचं चिंतन श्रवण केलेलं आहे. आजही त्या संबंधात थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करूयात. ज्ञानोबा काय म्हणतात, तैसा गुरु प्रसन्न होय. एखादा गुरु जरी आपणाला प्रसन्न झाला, कुठलाही असो, कुठल्याही क्षेत्रातला जो गुरु असेल, कदाचित ही ब्रह्मविद्या जरी त्याने आम्हाला प्रदान केली, पहा काय म्हणतोय, तैसा गुरु प्रसन्न होय. एखादा गुरु प्रसन्न झाला, विद्या शिष्याही कीरला आहे, आणि ती विद्यासुद्धा त्याने या ठिकाणी प्राप्त करून त्याला दिली, त्या साधकाला दिली, त्या शिष्याला प्रदान केली. परंतु ते फळे संप्रदायी उपासलिया. तिथं जर संप्रदायाची परंपरा जर नसेल तर परंपरा शिवाय या ठिकाणी तो बोध या ठिकाणी लागू होणार नाही महाराज. तो बोध अंतकरणामध्ये ठसणार नाही महाराज. परंपरा फार महत्त्वाची आहे. संप्रदायाची परंपरा फार गरजेची आहे. कुठल्याही ज्ञान, कुठलीही ब्रह्मविद्या ही परंपरेशिवाय फलद्रूप होत नाही महाराज. हो, कदापि फलद्रूप होत नाही, फलभूत होत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मच्छिंद्रनाथ महाराजांचं घ्या. मच्छिंद्रनाथांना या ठिकाणी हा बोध मिळाला. क्षीरसिंधू समुद्री शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितलेचे. ज्ञानोबराय म्हणतात 17व्या अध्यायामध्ये, क्षीरसिंधू समुद्री म्हणजे दुग्ध समुद्रामध्ये जो दुधाचा समुद्र आहे, त्या समुद्राच्या एका बेटावरती क्षीरसिंधू समुद्री शक्तीच्या कर्णकुहरी, या शक्तीच्या म्हणजे आदिशक्तीच्या पार्वती सतीमातेच्या या ठिकाणी कर्णामध्ये, या ठिकाणी कानामध्ये नेणो कै त्रिपुरारी सांगितले. काय सांगितले, कुठली ब्रह्मविद्या सांगितली हे माहीत नाही. आणि जी ब्रह्मविद्या सांगत होते महाराज, त्याच वेळेस त्या पेटाच्या दरम्यान एक मत्स्योदरी या मत्स्योदरीच्या पोटामध्ये कविनारायणाचा अवतार झाला. या कविनारायणानं या ठिकाणी माशाच्या पोटामध्ये एक प्रकट होऊन तो जो बोध आहे, जो शक्तीला सांगितला गेला आदिनाथ भगवान शंकरांनी, तो बोध त्यांनी ऐकला. तो बोध त्यांनी चोरून ऐकला. शक्तीचे डोळे बंद झाले, ते पूर्ण ध्यानमग्न झाले. चिंतन श्रवण करता करता चिंतने तद्रूपता, ही तद्रूपतेच्या भूमिकेमध्ये आदिशक्ती जगदंबा या ठिकाणी रममाण झाली. ते झाल्यानंतर महाराज शंकर भगवान या ठिकाणी ते सांगतात, ते तत्वज्ञान विषय समजून सांगतात आहे. व त्यावेळेस तुला कळलं का मी काय बोललो ते? ज्यावेळेस तिचं हुंकार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेला विचारलं, त्यावेळेस अशा प्रकारचा जो उच्चार आहे, हा मत्स्योदरीमध्ये गुप्त असणारा जो कविनारायण, त्या कविनारायणा या ठिकाणी हुंकार दिला. आणि ज्यावेळेस हुंकार दिल्यानंतर पाहिल्यानंतर, कोण रे, माझी ही जी ब्रह्मविद्या आहे चोरून कोणी ऐकली? त्यावेळेस ही चोरून कोणी ऐकली हे पाहिल्यानंतर त्यांना कळालं की या माशाच्या गर्भामध्ये असणारा जो मत्स्योदरी आहे, जो कविनारायण आहे, या कविनारायणानं हा बोध श्रवण केलेला आहे. मग त्यांनी या ठिकाणी त्या माशाचं कान फाडले गेले. त्यामुळं मच्छिंद्रनाथांना त्यावेळेस ते माशाच्या पोटामधून मच्छिंद्रनाथांचा या ठिकाणी अवतार झाला.
आणि मग आपण त्यांना मच्छिंद्रनाथ म्हणतो आणि त्यांना कानफाडे म्हणतो. हे त्रिशूळाने कान फाडले गेले आणि कान फाडल्या कारणानं त्यांना कानफाडे असं म्हटलं जातं महाराज. आणि असं जे या ठिकाणी जे मच्छिंद्रनाथांचा जो उपदेश आहे, मच्छिंद्रनाथांना जो मिळालेला उपदेश आहे आदिनाथांकडून, ते म्हणाले हा उपदेश जरी खरा असला परंतु या उपदेशाला खऱ्या अर्थानं परंपरेतून स्वीकारणं गरजेचं आहे. काय म्हणाले? परंपरेतून स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला जर या ठिकाणी गुरुपरंपरा खऱ्या अर्थानं हा बोध जर खऱ्या अर्थानं फलीभूत व्हावासा वाटत असेल तर या ठिकाणी हा बोध तुम्हाला दत्तात्रेयांच्या मुखातून पुन्हा श्रवण करावा लागेल. परिणामी तुम्हाला या ठिकाणी या बोधाची अनुभूती प्राप्त होईल. अशा प्रकारचं. आणि ते एक सगळे नवनारायण आहेत, कविनारायण, हरिनारायण. आणि हा जो बोध आहे हा एक खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चिंतनाचा विषय आणि आश्चर्याचा विषय असा आहे की भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना दिला, भगवान शंकरांनी पुन्हा विष्णू भगवंतांना दिला, पुन्हा भगवान विष्णूंनी पुन्हा शंकर भगवंतांना दिला. अशा प्रकारची ही एक मालिका आहे. म्हणा कशी मालिका आहे मला सांगा. भगवान आदिनाथांकडनं त्यांनी श्रवण केला मच्छिंद्रनाथांनी, म्हणजे आदिनाथ हे शिवशंकर आहेत आणि कविनारायण हे विष्णू अवतार आहेत, बरोबर आहे. परंतु आपण पुन्हा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अनुभव दिला. गोरक्षनाथामध्ये शिवतत्व अधिक आहे, शिवतत्वाच्या जास्त अधिकता आहे. म्हणून शिवतत्व भगवान शंकराचा अवतार गोरक्षनाथ म्हटलं जातं. पण गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिला. गहिनीनाथ हे खऱ्या अर्थानं विष्णू अवतार म्हटले जाते. आणि गहिनीनाथांनी हा बोध कोणाला दिला? निवृत्तीनाथांना. आपण म्हणतो सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथा. आणि त्याच निवृत्तीनाथांनी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे, भगवान ही जी गुरुपरंपरा जी आहे, भगवान विष्णूंनी भगवान शंकरांना, भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना, अशा माध्यमातून ही परंपरा पुढे चालवलेली आहे. मला एवढं म्हणायचं आहे की परंपरेशिवाय ज्ञानाची फलश्रुती नाही आहे, मला ज्ञानाची सिद्धी नाही. हे जे तत्त्वज्ञान आहे, हा जो बोध आहे, हा बोध फलीभूत होऊ शकत नाही. म्हणून ह्याला परंपरा महत्त्वाची आहे. ज्ञानोबा म्हणूनच म्हणतात तैसा गुरुप्रसन्न होय विद्या शिष्याही कीरल आहे परी ते फळे संप्रदाय उपासल्या. संप्रदायाची परंपरा जर नसेल तर या ठिकाणी त्याची उपासना नसेल, परंपरेची उपासना नसेल तर हा बोध फलीभूत होऊ शकत नाही. ज्ञानोबाची दिव्य परंपरा. आपलीसुद्धा या ठिकाणी परंपरा समजून घेणं आपण गरजेचं आहे. आपली परंपरा काय आहे, आपली गुरुपरंपरा काय आहे? गुरुपरंपरा फार महत्त्वाची आहे. हो, गुरुपरंपरे का महत्त्वाचे आहे? कारण या गुरुपरंपरेमध्ये जितके संत महात्मे, जेवढे महात्मे मोठमोठे होऊन गेलेले आहेत, जेवढे सिद्ध अवतारी महापुरुष झालेले आहेत, हे सर्वजण जर आपण या परंपरेचा बोध घेऊ तर त्या परंपरेतील साधकांना ते त्यांची ऊर्जा पुरवत असतात. तो साधक या सिद्ध अवस्थेला पोहोचावा ही त्यांची तळमळ असते, त्यांचा आशीर्वाद असतो. कारण हे परंपरेतील जर आपण कुठे अडकलो असेल, आपण कुठल्या मागच्या संस्कारामुळे जर आपला या ठिकाणी परमार्थाचा प्रवास जर थांबला असेल तर या साधुसंत काय करतात, त्यांच्या ह्या परंपरेतील जे साधुसंत आहेत, ऋषीमुनी आहेत, हे काय करतात तर त्यांचं पाठबळ, त्यांचं पुण्य तुम्ही आम्हाला प्रदान करून ते आम्हाला खऱ्या अर्थानं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, कुठल्या ना कुठल्या शक्ती, युक्ती, व्यक्तीमार्फत या ठिकाणी कार्य करून त्या साधकाला त्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून परंपरा श्रेष्ठ आहे. परंपरेशिवाय ज्ञान नाही महाराज. परंपरा ही पाहिजेच. सर्व संतांनी परंपरा म्हटली, ज्ञानोबारायांनी सुद्धा परंपरा म्हटली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सारच वचविले. ही परंपरा ज्ञानोबारायांनी मांडली की नाही? तुकोबारायांची परंपरा घ्या, तुकोबारायसुद्धा परंपरा म्हणतात. सत्यगुरुराई कृपामध्ये केली परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान आणि मस्तकी जाना ठेवला कर, भोजना मागती तुप पावशर पडला विसर स्वप्ना माझी, काय कळी उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली खून मालिकेची ही गुरुपरंपरेची मालिका आहे महाराज. ही जी मालिका आहे ना, ही मालिका या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं सांगितलं किंवा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय सकळ तिथून या. अशा प्रकारची ही परंपरा सांगितलेली आहे महाराज. नाथांची परंपरा काय आहे की नाही? नाथांची सुद्धा मुख्य महाविष्णू चैतन्याच्यामुळे हीच परंपरा आहे. म्हणजे एकनाथ महाराजांना सुद्धा या ठिकाणी अनुग्रह जो मिळालेला आहे, हा जो बोध जो मिळालेला आहे, हा बोधाचा पसारा जो आहे, संसार जो आहे, बोधाची जी परंपरा आहे महाराज, हे अनादिकालचे, आत्ताचे नाही. हा जो बोध आहे, हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुर्श्लोकीचार्य भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशले, राघव चैतन्य केलं अनुष्ठान बाबरीचे पूर्ण कृपाच्यांची, अशा पद्धतीचा हा बोध आहे. ही जी परंपरा आहे नाथांची परंपरा सुद्धा आदिनारायण म्हणती ज्या तेथून
आधी नारायण म्हणती ज्यास, तेथून शबल ब्रह्मास आदिनारायण म्हणती ज्यास, तो सर्वास आदी गुरु. मग आदिनारायणाकडनं या ठिकाणी ही जी बोधांची परंपरा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाथभावांपर्यंत, त्यांनी या ठिकाणी दत्तात्रयांच्या माध्यमातून अत्रि ऋषी, ब्रह्मदेव, अत्रि ऋषी, दत्तात्रय भगवंताकडनं या ठिकाणी जनार्दन स्वामींना, आणि जनार्दन स्वामींकडून या ठिकाणी ही जी परंपरा, ही जी बोधाची परंपरा जी आहे ही एकनाथ महाराजांकडे आलेली. ही परंपरा आहे महाराज, सर्व संप्रदायांची परंपरा आहे. या कलियुगामध्ये 4 संप्रदायाचं महत्त्व आहे. कलियुगामध्ये 4 संप्रदाय म्हणजे अनादिकालचे चार संप्रदाय. 4 संप्रदाय कशामुळे झाले? कारण वेद 4 आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे आणि सामवेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद ही 4 वेदाची 4 वाक्य, अहम ब्रह्मास्मी, ओमित्येकाक्षर ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म किंवा अयमात्मा ब्रह्म किंवा तत्त्वमसी, अशा प्रकारची ही 4 वाक्य आहेत आणि मिळून एक महावाक्य आहे. हा पूर्ण बोध महत्त्वाचा आहे. हा बोध जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कृतकल्याण साधता येत नाही महाराज. कोणाला कृतकल्याण साधता येत नाही. नाथबाबा आपल्या भागवताच्या प्रारंभी या ठिकाणी म्हणतात, तो चतुर्श्लोकीचा बोधू गुरुमार्गी आला शोधू, त्याने उपदेशाला नारदो अति प्रबोधो भावार्थी, त्याने नारदो निवाला अवघा अर्थमयशी झाला, पूर्ण परमानंदे झाला, नाचू लागला निजबोधे. तो आला सरस्वती तीरा, तो देखील व्यास ऋषीश्वरा, जो संशयाच्या पुरा अति दुर्धरा माझी पडिला होता. वेदांत सकल पुराण व्यासे केले निर्माण, परी तो न पविचे आपण निज समाधान स्वहिताचे. तो संशय समुद्र आतू पडून होता बुडतू, तेथे पावला ब्रह्मसुतू नाभी म्हणतो कृपाळू. मग त्याने एकांती नेऊन देख, व्यासांसी केले एक मुख, मग दाविले 4 श्लोक भवमोचक निर्दृष्ट. हे 4 श्लोक जे आहेत ना, ही 4 वेदाची 4 वाक्य मिळून एक महावाक्य आहे. हे 4 श्लोक जे नेमकं काय आहे, हा जो बोध काय आहे, तेही ज्ञान कल्पादी तत्वज्ञान. ब्रह्मदेवाचा उद्धारही या तत्वानं झाला, याच नामानं झाला. सनकादिकांचा उद्धारसुद्धा याच नामानं झाला, याच तत्वानं झाला, या बोधानं. पण परंपरा आहे, बोधाची परंपरा आहे. ही परंपरासुद्धा महत्त्वाची आहे. आणि जोपर्यंत अशी सिद्ध परंपरा भेटत नाही तोपर्यंत कृतार्थता मिळत नाही, परिपूर्णता प्राप्त होते. 4 वेद आहेत, 4 वेदाची 4 वाक्य आहेत, 4 वेदाचे 4 संप्रदाय आहेत. स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. स्वरूप संप्रदाय आपले समर्थ रामदास स्वामींचा, प्रकाश संप्रदाय अर्थात नाथ संप्रदाय ज्ञानोबरायांचा, चैतन्य संप्रदाय तुकाराम महाराजांचा, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा, आणि आनंद संप्रदाय हा संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. असे 4 संप्रदायाचं या ठिकाणी प्रत्येकजण वेगळं वेगळं मत मांडत होते. माझं खरं का तुझं खरं, हे खरं का ते खरं, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं एक फार वितुष्टपणा होता. प्रत्येकामध्ये या ठिकाणी भांडणं होते, प्रत्येकामध्ये असणारे एक मतभेद होते. आणि हे मतभेद दूर करण्याकरता 4ही संप्रदायामध्ये 4 संत जन्माला आले. 4ही संप्रदायामध्ये 4 संत उत्तुंग शिखरावरती पोचलेले 4 संत या ठिकाणी प्रकट झाले. भगवंतानं या संतत्वाच्या रूपाने अवतार धारण केला. आणि हा वाद मिटवण्याकरता साधू संत या ठिकाणी चैतन्य संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकोबरायच्या अवतार भगवान विष्णू चाले ना, हो विष्णू चाले ना. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, ही अनुभूती. ज्ञानोबरायच्या रूपानं नाथ संप्रदायामध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आलेला आहे. रामदास स्वामीसुद्धा या ठिकाणी महाविष्णूचा अवतार म्हणून या ठिकाणी त्यांची गणना केली जाते. महाराज जेवढे मोठे संत आहेत, मला वाटतं देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. 4ही संप्रदायामध्ये या ठिकाणी 4 संत होऊन गेले. आणि ही 4ही संतांनी या ठिकाणी मतभेद होऊ नये म्हणून एक संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले. 4ही संप्रदायाला एक करून संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी भागवत संप्रदायाची स्थापना केली. भागवत संप्रदायाची स्थापना केली. त्याला बहिणाबाईंचं फार सुंदर, म्हणजे तुकोबरायांच्या शिष्या परमशिष्या असणाऱ्या बहिणाबाई यांचं शिवूर या ठिकाणी फार मोठे समाधीस्थान आहे. जगद्गुरू तुकोबरायांच्या परिपूर्ण कृपांकित असणाऱ्या बहिणाबाई, या बहिणाबाईंचं या ठिकाणी सुंदर चिंतन आहे. बहिणाबाई म्हणतात की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, है की नाही. ज्ञानदेवी रचेला पाया उभारिल्या देवालया, नामातायाचा किंकर तिने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. आणि त्याच्यापुढं जाऊन तुका झालासे कळस आणि भजन करासा अवकाश. 4ही संप्रदाय. कदाचित त्याच्यामध्ये रामदास स्वामीचं जरी वर्णन नसलं, परंतु रामदास स्वामीसुद्धा संप्रदायाचे स्वरूप संप्रदायाच्या मालिकेमध्ये येतात. म्हणून अशा प्रकारची ही जी
गुरुपरंपरा जी आहे, जे संप्रदाय, जे वाद होते, जे वितंडपणा या ठिकाणी होत होता, जे मतभेद या ठिकाणी होत होते, या भेदांना दूर करण्याकरिता ज्ञानोबरायांनी भागवत संप्रदायाची स्थापना केली आहे. बरं, भागवत संप्रदायामध्ये सर्वांनी एकत्रित यावं, माझं तुझं या ठिकाणी बाजूला सरावं. तसं जर पाहिलं तर ज्ञानोबरायांचा या ठिकाणी नाथा संप्रदाय हा शैवाला मानणारा शैव संप्रदाय म्हटला जातो, हे की नाही. नाथा संप्रदाय म्हणजे शैव उपासना करणारा संप्रदाय आपण म्हटला जातो. परंतु ज्ञानोबरायांनी कुठेही या ठिकाणी तो विषय केला नाही. ज्ञानोबराय स्वतः म्हणतात, माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मन रंगले आणि गोविंदाचे गुणी विधले. पंढरपुराचा जो पंढरीचा निळाला पंढरपूरचा निळा, ठीक आहे ना. आपण विठू देखील सावळा बाई आहे. पण अशा प्रकारचं चिंतन आहे ना, म्हणजे पांडुरंगाचं जे चिंतन आहे, पंढरीनाथ पांडुरंगाचं जे चिंतन आहे, हे सर्व संतांनी मुक्त असताना मुक्त कंठानं गायले. का गायलेलं आहे? कारण स्वयंभू आमुचा विटेवर उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसविला, आणि जो पुंडलिकाला भेटाव्या, असा असणार जो स्वयंभू आहे, स्वयंभू असणार जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं चिंतन, त्या परमात्म्याचं भजन तुम्ही आम्हाला करण्याकरता, शिकवण्याकरता. तो परमात्मा एक आहे, सर्वांचा एक आहे, सर्व संप्रदायाचा एक आहे. संप्रदाय जरी भिन्न भिन्न असले, संप्रदाय जरी मतभेद भिन्न भिन्न असले, परंतु सर्वांनी आपापसातले सर्व वाद वितंड मिटवून पांडुरंगाच्या चरणी एकदम विश्रांती घ्यावी आणि भगवंताला शरण जावं, अशा प्रकारचा संदेश सर्व संतांनी दिला. तुकोबाराय चैतन्य संप्रदायाचे असूनसुद्धा ते तुकोबारायांनी कधी संप्रदायवाद मांडला नाही. ज्ञानोबराय नाथा संप्रदायाचे असून सुद्धा या ठिकाणी आत्यंतिक या ठिकाणी फक्त गुरु परंपरा मांडली आहे, परंतु संप्रदायाचा वाद मांडला नाही महाराज. या संप्रदायाचा श्रेष्ठत्व आहे, त्या संप्रदायाचं श्रेष्ठत्व नाही मांडलं. एकनाथ महाराजांनी सुद्धा या ठिकाणी संप्रदायवाद मांडला नाही आहे, किंवा रामदास स्वामींनी सुद्धा संप्रदायाचा वाद जास्त मांडलेला नाही, कोणीही मांडला नाही. परंतु आपण मात्र या ठिकाणी हा अमुक संप्रदायाचा, तो तमुक संप्रदायाचा, अशा प्रकारचं या ठिकाणी कलह निर्माण करण्याची वचन आपण सांगत असतो. हे महत्त्वाचं नाही आहे. मग तर या संप्रदायवाद महत्त्वाचा नाही आहे, तर प्रत्येक संप्रदायामध्ये त्या साधकांना, त्या महापुरुषांना एक अनुभूती जी आलेली, जी अद्वैत अनुभूती जी आहे, जे दिव्यानुभूती जी आहे, जे स्वस्वरूपानुभूती जी आहे, ती अनुभूतीला आपण महत्त्व द्यावं. मग तो कुठलाही संप्रदायाचा असू द्यात. म्हणून ज्ञानोबरायांनी या सर्वांना एक केलं आणि त्यांना पांडुरंगाच्या वाटेला लावलं, पंढरीच्या वाटेला लावलं, अंतर्मुख केलं प्रत्येकाला. आपला हा वाद महत्त्वाचा नाही आहे, अंतर्मुख होणं महत्त्वाचं आहे. आणि ही अंतर्मुखता तुम्हाला आम्हाला करता यावे, म्हणून ज्ञानोबरायांसारख्या साधू संतांचं, तुकोबारायांसारख्या साधू संत थोर उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्याही देखील पाय, आणि दिले अक्षया अभयदानगा. म्हणून संप्रदायाच्या वादामध्ये कधी आपण गुंतायचं नाही, ते आपल्या अंतकरणाला विचलित करतील. एकदा रामकृष्ण परमहंसांनी विचारलं स्वामी विवेकानंदांना, स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना विचारलं, म्हणे स्वामीजी म्हणे, ऐक, माझ्या मनामध्ये फार मोठा संदेह आहे. म्हणजे काय संदेह बाळा, बोल म्हणे नरेंद्रा, काय संदेह आहे? रामकृष्ण परमहंसांना विवेकानंद म्हणतात, महाराज, या जगतामध्ये इतके संप्रदाय आहे, त्या काळामध्ये नव्हते काय? तेव्हाही होते ना. ब्रह्मसंप्रदाय होता, महानुभाव संप्रदाय, रामानुजाचार्य संप्रदाय, बरेचसे संप्रदाय आहेत. आणि प्रत्येक संप्रदाय आपापलं तत्त्वज्ञान मांडत आहे. त्याला प्रत्येकाला वाटतं माझं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे, ह्याला वाटतं आमचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे, प्रत्येकाला वाटतं आमचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे. बरं, प्रत्येकजण आपल्या संप्रदायाचं महत्त्व पटवून देतात. आणि तसं जर म्हणावं तर प्रत्येक संप्रदायामध्ये एक महापुरुष झालेले आहेत, त्या पदापर्यंत पोचलेले महापुरुष आहेत, सिद्ध अवस्थेला पोचलेले महापुरुष आहेत. मग संप्रदाय श्रेष्ठ कोणता? कोणत्या संप्रदायाला श्रेष्ठत्व समजावं, असं रामकृष्ण परमहंसांना विवेकानंद विचारतात. रामकृष्ण परमहंस गोड हसतात आणि म्हणतात, खऱ्या अर्थानं जो अंतर्मुख होऊन स्वस्वरूपाची अनुभूती घेतो, आणि स्वस्वरूपाची अनुभूती घेतल्यानंतर या ज्या परंपरेच्या माध्यमातून मला स्वस्वरूपाची अनुभूती भेटली, त्या परंपरेचा स्वाभिमान न सोडता बाकी सर्व संप्रदायातील जे परंपरा ज्या आहेत, त्या परंपरेचा, संप्रदायांचा जो आदर करतो, तो जगातला श्रेष्ठ संप्रदाय. संप्रदायाचं महत्त्व नाही, आणि प्रत्येक संप्रदाय या ठिकाणी अंतर्मुख करण्याची प्रक्रिया शिकवतो ना, वाद घालण्याची प्रक्रिया नाही शिकवते. माझं असं, माझं तसं हा विषय नसतो. खरा वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं भागवत संप्रदायाला पुढे पुढे वारकरी संप्रदाय ही संज्ञा पडलेली आहे. परंतु मुळात हे भागवत संप्रदाय आहे ना, म्हणून भागवत होणं गरजेचं आहे, भागवत संप्रदायाचं होणं गरजेचं आहे. कुठलाही संप्रदाय म्हणजे कुठलाही संप्रदाय असो, परंतु आत्मा अनुभूती ही महत्त्वाची आहे, स्वस्वरूपाची अनुभूती ही महत्त्वाची आहे. आणि ही अनुभूती गुरुपरंपरेशिवाय मिळणार.
तैसा गुरु प्रसन्न होये, विद्याशिषाही कीर लाहे, परी ते फळे संप्रदाय उपासल्या. अशी दिव्य सिद्ध परंपरा गुरुपरंपरा प्राप्त होत नाही. जोपर्यंत अशी सिद्ध दिव्य परंपरा गुरुपरंपरा प्राप्त होत नाही आणि तो त्या सिद्ध परंपरेतील सिद्ध सत्पुरुष सिद्ध तत्त्वज्ञान तुम्ही आम्हाला जोपर्यंत अंतःकरणामध्ये स्थापित करीत नाही तोपर्यंत पूर्णानुभूती येत नाही. ही गुरुपरंपरेचं रहस्य आहे. गुरुपरंपरा पाहिजे ना, का नसावी गुरुपरंपरा? आपल्याला परंपरा आहे म्हटलं आपल्या गुरुपरंपरेला परंपरा नको का? गुरुला परंपरा नको का? आपल्याला सुद्धा या ठिकाणी अनुग्रह कुठनं मिळाला, कसा मिळाला, काय त्याला शृंखला काय आहे हे कळणं गरजेचं आहे की नाही? हा विचार प्रत्येकाने करावा. आणि कुठल्याही संप्रदायामध्ये असू द्यात, संप्रदायाला महत्त्व नाही आहे, अनुभूतीला महत्त्व आहे. किंवा एखाद्या पंथवादाला महत्त्व नाही आहे, अनुभूतीला महत्त्व आहे. ज्ञानोबा तुकोबाचं वाङ्मय जे सांगतं त्या पद्धतीचा अनुभव येणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही संप्रदायाचे असू द्या, त्यांना ते देणे घेणं नाही. मला काय त्या गोष्टीची कोणालाही त्याविषयी, साधू संतांना त्याविषयी काही देणे घेणं नाही. भगवंत कधी संप्रदाय बघत नाही, तो कुठल्या संप्रदायाचा आहे म्हणजे तो माझ्याकडे येशील. भगवंत कधी म्हणत नाही की तू कुठल्या जातीचा आहे म्हणजे तू माझ्याकडे येशील. भगवंत म्हणत नाही तुला किती ज्ञान आहे म्हणजे तू माझ्याकडे येशील. काही नाही, काहीही देणं घेणं नाही भगवंताला. अंतःकरणाचा भाव, अंतर्मुखता किती आहे हा कस भगवंत पाहत असतो. आणि संप्रदायात तो सुश्रेष्ठ आहे, त्या संप्रदायाचं दायित्व आहे, त्या संप्रदायाचं कर्तव्य आहे. ज्या संप्रदायामध्ये एखादा साधक आलेला आहे त्या संप्रदायाला त्या मूळ भूमिकेपर्यंत, त्याच्या स्वस्वरूपापर्यंत पोचवायचं कार्य त्या संप्रदायातील सिद्धांचं असतं मला. म्हणून हे करणं गरजेचं आहे. त्या सिद्धांनी हे करणं गरजेचं आहे, त्या परंपरेतील महापुरुषांनी हे करणं गरजेचं आहे. जो साधक आलेला आहे, जो मुमुक्ष आहे, त्या साधकाला, मुमुक्ष साधकांना बरोबर त्या भूमिकेपर्यंत नेणं गरजेचं आहे. जो जिज्ञासू आहे त्या भगवंताविषयीची जाणीव महत्त्वाची करून देणं गरजेचं आहे. ते शास्त्रांच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आणखी तीव्र करणं गरजेचं आहे. विषय लोकांना या ठिकाणी अध्ययन करायला लावणं गरजेचं आहे. विषय लोक त्यांना अध्ययन करायला लावणं गरजेचं आहे. त्यांना उपासना करायला लावणं गरजेचं आहे. त्यांना व्रत वैकल्य करायला लावणं गरजेचं आहे. त्यांना तीर्थयात्रा करायला लावणं गरजेचं आहे. आणि जे पामर आहेत त्यांना संगत गरजेची आहे, संगतीमध्ये राहणं. त्यांना सत्कर्म करायला लावणं गरजेचं आहे. त्यांना या ठिकाणी पुण्यार्जन करण्याकरता या ठिकाणी दानधर्म करायला लावणं गरजेचं आहे. साधू संतांना या ठिकाणी काय गोष्टी करणं गरजेचं आहे. संतांची सेवा करायला लावणं गरजेचं आहे. त्याशिवाय अंतःकरणाची शुद्धी नाही. आणि अंतःकरणाची शुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परंपरेचा आशीर्वाद अथवा परंपरेची कृपा होत नाही. म्हणून तैसा गुरु प्रसन्न होये, विद्याशिषाही कीर आहे, परी ते फळे संप्रदाय उपासल्या. ही परंपरा आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. हेच आपण लक्षात ठेवावं. परंपरा कुठलीही असो परंतु अनुभूती महत्त्वाची आहे, असा विचार ज्ञानोबांना या ठिकाणी या ओळीच्या माध्यमातून मांडावासा वाटला आणि थोडंसं माझ्या स्वल्पबुद्धीप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्हा सर्व जनता जनार्दनांच्या चरणी या ठिकाणी माझ्या या वाणीला विराम देतो. रामकृष्ण आहे.